नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर चॅनल प्रियंका सौरभ व्लॉग्स. सो गाईज, आजचा व्लॉग प्रियंका सांगेल. म्हणजे सत्य घटना आहे आणि सत्य घटनावर आधारित हे फक्त पिक्चर मध्ये वाचलेलं सत्य घटनावर आधारित आणि ही रियालिटी आहे. आता तुम्ही किती रिलेट कराल नाही कराल माहित नाही, पण असं वाटलं की आपण शेअर करावं. आपला चॅनल आहे प्रियंका सौरभ व्लॉग आणि आपण शेअर करू शकतो लोकांना आणि लोकांपर्यंत शेअर व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे एखादी गोष्ट होत नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाईट वाटतं की अरे का नाही झाली, माझ्यासोबतच का झाली. हा, हे सौरभ माझे सगळे मित्र ना त्यांना माहितीये माझा स्वभाव कसा. जेव्हा माझं होत नाही ते मला तू किती रडवायस आणि तो रडकुंडीला आणि रडतच असतो की माझ्यासोबत काय झालं, माझ्यासोबत काय नाही. तर प्रत्येक गोष्टी मागे ना काही अर्थ असतो आणि त्याला एक टाइम एक उत्तर असतं प्रत्येक गोष्टीचं की का नाही झालं आणि आता का होतं आणि का पॉसिबल नव्हतं. हे सगळं गोष्टी आहे ना, टाइमच असतो जे उत्तर देतो. हा व्लॉग ह्या रिलेटेड आहे की आम्ही एक गोष्ट आहे ना ट्राय करत होतो जी पॉसिबल नाही झाली गेले 2.5 वर्ष आणि हिच्यासोबत लग्न करायच्या आधी पण आणि नंतर पण. हा, तर ती ना म्हणजे ते सगळं कम्प्लीट झाल्यानंतर हा आम्ही एक व्हिडिओ बनवता आणि त्या गोष्टी करता करता आम्हाला एक गोष्ट कळालेली, अधिक मास, जो आम्हाला दोघांना काही माहीत नाही, काही इन्फॉर्मेशन नाही आणि मी सर्च केलं त्याच्याबद्दल, तेही मी पुढे सांगेन. पण म्हणजे ही गोष्ट आहे ना की तुम्ही विश्वास ठेवाल न ठेवाल, पण ही गोष्ट आमच्यासोबत झाली आहे. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ त्या गोष्टीपासून चालू करतो. ती गोष्ट म्हणजे काय? ती गोष्ट म्हणजे आम्ही जर तुम्ही इंस्टाग्राम आम्हाला फॉलो करत असाल, आमच्या इंस्टा पेजवर हँडलवर जात असाल, आमची स्टोरीज बघत असाल, तर तुम्हाला काय कळलं असेल की आम्ही सोमनाथ द्वारका ट्रॅव्हलिंग केलेली आहे. येस, आणि अशा प्रकारे प्रियंकाचे 9 ज्योतिर्लिंग झाले आहेत. 3 बाकी आहे ऑन द वे. ते पण बघू देवाच्या मेहरबानीने कधी होतील. ते पण कधी होतील, ते कधी होऊ दे, पण होतील एवढा विश्वास आहे. आणि फायनली मी माझ्या प्रेमाकडे पोहोचलो. ही प्रेम नाही, हे प्रेम, ते प्रेम, हे याच्या आधी ते प्रेम इम्पॉर्टंट आहे. तो आहे माझा श्रीकृष्ण. सो फायनली मी द्वारकाला जाऊन आलोय. येस. हा, तर आम्ही ह्या अगोदर पण प्लॅनिंग केलेली गुजरातला जायची, सोमनाथ द्वारका करायची आणि मे बी 3-4 दिवस आम्ही कन्सिडर केलेले की आपण 3-4 दिवस. लास्ट इयर आम्ही 2 दिवसात करणार होतो एक, आणि फक्त ज्योतिर्लिंग. पण यावेळेस आम्ही द्वारका, सोमनाथ सगळे पॉइंट्स फिरले. हा, म्हणजे तिकडचे पॉइंट्स आम्ही एवढं काही लक्षात नाही घेतलेले. आम्हाला फक्त एवढंच होतं की आम्ही ज्योतिर्लिंग कम्प्लीट करण्यासाठी चालू आहे, जे द्वारकाला आहे आणि सोमनाथला आहे. आणि द्वारकेमध्ये जर आलाय तर श्रीकृष्णाचे दर्शन करावंच लागणार. ती गोष्ट इन्क्लूड केलेली, 3च गोष्ट इन्क्लूड, बाकी काहीच नाही. पण ह्यावेळेस या 4 दिवसात, 4 पण नाही, 4 दिवसात बुधवार, गुरुवार, शुक्रवार, हे 3 गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या आणि त्याच्यामध्ये थँक्स टू मी आणि खूप असा छान एक्सपिरियन्स आलाय. दॅट्स ऑल्सो थँक्स टू मी तेही तुम्हाला शेअर करणार आहे. तर अगोदरची ही गोष्ट होती की आम्ही प्लॅन केलेलं सोमनाथ द्वारका, जे 3 दिवसामध्ये आम्ही कम्प्लीट करणार होतो आणि सगळ्या गोष्टी पूर्ण प्लॅन होतं. ट्रेन बुक झालेले, सगळे कन्फर्मेशन होती, हॉटेल बुक झालेलं सगळं होतं. जिकडे ट्रेन लागते पर्यंत पोहोचणी समोरून गेली. आम्ही असे उतरत होतो आणि आम्ही रिले पण खेळला. हे घे, तू बॅग पकड. म्हणजे एक म्हणतो ना मूवीचा एक ड्रामा असतो त्या टाईपमध्ये. म्हणजे मी पुढे धावत गेली, सौरभ मागे होता, सौरभ बॅग घेऊन येत होता. तर मी म्हटलं की एक काम कर, तू आहे ना मला बॅग अशी पास कर, म्हणजे असं फेक, म्हणजे मी आहे ना असं पकडेन. सो आणि तो स्लोपच होता आणि त्या टाईपमध्ये आम्ही धाव करत होतो आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही पोहोचू, पण अनलकीली अनफॉर्च्युनेटली आम्ही नाही पोहोचलो. आणि तो प्लॅन सगळ्यात जास्त दुःख मला झालं हिच्यापेक्षा. आम्ही 1 तास त्या स्टेशनवर, म्हणजे ट्रेन गेली ती गेली, 1 तास आम्ही तिकडे बसलेलो की अजून कोणतं ऑप्शन आहे का, आम्ही पोहोचू शकतो का. ठीक आहे, मग आमच्याकडे ऑप्शन मल्टिपल होतं, गावी जायचं, सोलापूर करायचं,
त्याच्यानंतर सोलापूरला स्वामी समर्थ तुळजापूर काय हा, आणि ज्योतिर्लिंग असे मल्टिपल ऑप्शन जे मी केलेले होते ते. आणि त्यामध्ये आम्ही साऊथचे पण ज्योतिर्लिंगाला ऍज ऑप्शन बघत होतो. पण हा. फायनली झाला गुजरात, फायनली झाला गुजरात. Yes. वर्षाने झाला पण झाला गुजरात. हो. आणि त्याच्यामध्ये मग असं प्लॅन केलं की फक्त आपण ते पर्टिक्युलर न करता बाकीच्या पण गोष्टी फिरूया आणि बाकीच्या पण कव्हर करूया, एक्सप्लोअर करूया, एन्जॉय करूया जेवढ्या पण हे मी असं काय अँगल करतोय कारण सांगू का गाईस, कारण यावेळी सुट्टी मला भेटली. आणि प्रियंका तुझा मॅनेजर काय बोलला? माझा मॅनेजर बोलले तू फ्री तू जाऊ शकतेस. काय म्हणजे एका साईडला हे सुट्ट्या तर भेटल्या, सुट्ट्याची अप्रुव्हल तर भेटूनच गेली की तुम्ही किती सुट्ट्या घ्या. मग सौरभ बोलला की सर अजून एक्स्ट्रा दिवस घेऊन असे 4-5 सुट्ट्या आपण काढूया. आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यानंतर ट्रेनची बुकिंग. तुम्हाला माहिती आहे सोमनाथ म्हणजे स्पेसिफिकली गुजरातला जाते मी खूप ट्रेनचे मारामारी लिमिटेड आहेत आणि त्यात भेटतच नाही. बघावं तेव्हा वेटिंग असते. आणि त्यात आम्ही कशी ट्रॅव्हल केले प्रियंका? आम्हाला भेटली RSC. शिवी वाटते एक प्रकारची RSC, आणि ती शिवीच होती. कारण ज्या प्रकारे आम्ही ट्रॅव्हल केलं ना, सौरभला मी पहिलं वॉर्न केलेलं की RSC घेतोय, ट्रॅव्हलिंगला थोडा प्रॉब्लेम येणार, झोपायला प्रॉब्लेम येणार, त्याला एक्सपिरियन्स नाहीये. मला ट्रेन ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स आहे, बस ट्रॅव्हलर आहे मी, बस ट्रेनचा काही एक्सपिरियन्स नाहीये. तर मी म्हटलं RSC घेतोय ठीक आहे, पण एका सीटवर एवढे लोक असतात पण चालेल का. पण नंतर मग मी एका बंड म्हटलं की जाऊ दे आता जायचा योग येतो तर आपण कशाला थांबू, हो घेऊया RSC तर RSC. ते म्हणतात ना देव पण आपल्याला परीक्षा बघतो आपली की बाबा भक्ताला किती कठीण म्हणजे बोलते ना एक थोडं ऑब्स्टेकल्स आणतो की किती त्याला मला भेटायची इच्छा आहे. लकीली आम्हाला RSC भेटलं म्हणजे असं पण नाही वेटिंग. आणि RSC भेटल्या फायनली अर्ध्या रात्री पुरता कन्फर्मेशन पण भेटलं. नाही तर दोघांची एका सीटमध्ये हाल होते हाल. हे झालं ट्रेनचं. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे ती इंटरेस्टिंग आहे. त्याच्यानंतर मी मोबाईलाची चाळ होती आणि मला मी जी गोष्ट डेली वाचते व्यंकट स्तोत्र त्याच्याबद्दल एक मला शॉर्ट आला, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये असं होतं की असं एक पारायण पण असतं. तर मी म्हटलं हे काय, ही गोष्ट नवीन आहे. तर मी थोडं बघितलं त्याच्यामध्ये असं म्हणजे त्याच्याबद्दल मी खूप साऱ्या गोष्टी सर्चिंग केल्या आणि मला असं वाटलं की ते पारायण मी करावं. मी ह्याला विचारलं की मी करू की नको. तर सौरभ बोलला की ठीक आहे, म्हणजे फर्स्ट टाइम असं बोललं की हा बाबा पारायण कर, नाहीतर काही ना काही चालू असतं त्याचं. पण लकीली ह्यावेळेस मी असं डोक्यात ठेवलेलं की भाई मला हे पारायण करायला भेटलं, फक्त सौरभ जर बोलला तर मी हे करेन पारायण. तर सौरभ पहिल्या ह्याच्यामध्येच हा बोला. मी बोलली की असं रेस्ट्रिक्शन असतं, फॉलो करावं लागेल. रेस्ट्रिक्शन म्हणजे नॉनव्हेज नाही खायचं तेच आहे. हा म्हणजे काही गोष्टी आहेत त्या फॉलो करायच्या असतात. तर तो बोलला की ठीक आहे. आणि ते पारायण एक्झॅक्टली रात्री 12 वाजता झालं होतं. म्हणजे त्या गोष्टी मी खूप साऱ्या ऐकल्या आणि मी घाबरत केलेल्या ज्या गोष्टी आहेत युट्यूबमध्ये. तर कारण त्याचे इम्पॅक्ट्स बोलतायत ना ते म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट एक वेगळ्या लेवलमध्ये. जर कोण स्पिरिच्युअलिटीला जास्त बोलताय ना जाऊ शकतात तर तुम्हाला माहित असेल की त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स कसे येऊ शकतात. बिकॉज तुम्ही एक पारायण करताय, तुम्ही एक एनर्जीला बोलताय ना एक बोलताय ना एक व्हिज्युअलाइज करताय, तर ती एनर्जी सोसण्यासाठी पण तुमच्या अंगात शरीरात ताकद असायला पाहिजे. हा मग त्यासाठीच मी म्हणजे जेवढे पण व्हिडिओ ज्या लोकांनी शेअर केलेले की हे असं असतं तसं असतं तसं, ते एक ना भीती होती म्हणजे करायच्या वेळी 12 वाजता रात्रीच्या 12 वाजता कोण पारायण करतं. तर मी म्हटलं चला आपण पण करूया. आणि त्याच्यामध्ये मी फर्स्ट डे तर घाबरत केलेलं. पण त्याच्या अगोदर मी काय बोललेली की म्हणजे ते पारायण केल्यानंतर असं आहे की देवाचं एक प्रकारचं दर्शन होऊ शकतं असं आहे. आणि ते दर्शन झालं. आणि ते दर्शन मी तुम्हाला सांगते, मी असंच बोललेली की मला माहिती आहे माझ्या शरीरामध्ये किती शक्ती आहे सहन करण्याची, कारण एनर्जी निघून जाते. हे मी एवढं सगळं ऐकलेलं. तर मी बोलतानाच असं बोलली की सपोज माझ्या म्हणजे मी एवढी कॅपेबल असेल तर मला त्या
स्वरूपाचं दर्शन होऊ दे असं मी सिंपल बोलते. हा, म्हणजे तुम्ही जेवढी एनर्जी तुम्ही बोलताय ना हा. जमू शकतात किंवा सहन करू शकतात त्याच स्वरूपात देव म्हणजे तुम्हाला दिसेल. मी पात्र असेल तर मला दिसेल, नाही तर नाही दिसणार. आणि पात्र आहे होती. आणि फर्स्ट डे गेला, मी घाबरत गेला. सेकंड डे गेला, थर्ड डे आला. मी म्हटलं आता संपायला आलंय, मला काहीच का नाही फील होते, काहीच फील. मला असं वाटतं की मी रात्री झोपेन तेव्हा मला काहीतरी हो. दर्शन होईल, तर मला तसं काहीही झालं नाही. त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही सोमनाथ द्वारका करायला गेलो आणि द्वारकेचं विशेष म्हणजे मला द्वारकेचे खूप चांगले वाईब्स, म्हणजे तिकडची वाईब्स एनर्जी खूप छान आहे. मला असं वाटत होतं शेवटपर्यंत इकडनं निघूच नाही. हो. खूप एनर्जेटिक आहे इतकी, म्हणजे उज्जैन नंतर मला जर एनर्जी फील झाली असेल तर द्वारका. अरे आखिर किसकी है द्वारका, किसकी है. तर द्वारकेमध्ये फुल ऑन एनर्जी आहे, फुल ऑन. आणि असं वाटतं की तिकडेच राहावं. खूप एनर्जेटिक आहे आणि तुम्हाला खूप एनर्जी घेऊन जाते. आणि ज्या प्रकारे आम्हाला दर्शन पण भेटलंय ना, आय थिंक लाईफचे बेस्ट दर्शन. ते ज्योतिर्लिंग असो किंवा कृष्ण दर्शन असो, हो. तर ते अप्रतिम होतं. म्हणजे गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. हो. पण लकीली काय झालं माहितीये, जेव्हा आम्ही दर्शन घेत होतो तिकडे एक आम्हाला भटजी भेटला. आमच्याच रांगेत होता आणि म्हणजे पुढेच होता आमच्या. तर असं आमचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं की तुम्ही कुठून आहात वगैरे. तर त्याला असं वाटलं की आम्ही महाराष्ट्रामधून वगैरे, असं आमचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं. जेव्हा आम्ही दर्शनासाठी म्हणजे लाईन पुढे गेली, जेव्हा मूर्तीच्या समोर आली, तो डायरेक्ट बोला तुम्ही जेवढा टाइम तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही घ्या, जेवढं दर्शन घ्यायचंय तेवढं तुम्ही दर्शन करा, देवाच्या पाया पडा, देवाचे आभार माना. तुमच्यासाठी हा हो. एक योग आहे. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येणं पॉसिबल नाहीये. आणि जो येतो ना तो एवढंच बोला की जो पण दर्शन घ्यायला येतो तो त्याच्या म्हणजे देव बोलवतो म्हणून तो येतो माणूस. हो. आणि तुम्ही हा, म्हणजे चांगला. योगायोगच असतं. म्हणजे आमच्या डोक्यात होतं ज्योतिर्लिंग करायचं, कधी केव्हा माहित नाही. पण हे ऑन द स्पॉट, म्हणजे सुट्ट्या भेटणं, मग प्लॅन करणं कुठे जायचं. मग गुजरातलाच गेलो आणि मग जे बेट द्वारकामध्ये झालं, तो भटजी भेटला, म्हणजे जो पंडित भेटला, यंग होता. तो बोलला की देवाच्या परमिशन शिवाय इकडे उभं राहणं आणि दर्शन करणं आणि तुम्हाला इतका टाइम भेटणं कधीच भेटणार नाही, इम्पॉसिबल आहे. आणि गाईज तुम्ही एक गोष्ट लिहून घ्या की ती माणूस बोलताय ना, जोपर्यंत त्याच्या इच्छा, त्याचं बोलताय ना इच्छा मॅनिफेस्टेशन नाही ना होत त्या लेवलचं, त्याला भेटण्यासाठी तोपर्यंत होणं अशक्य असं मी बोलू शकतो. तुम्ही बोलताय मी श्रीमंत असो, गरीब असो, काय पण असो, त्याने जर बोलवलंय ना तुम्हाला, तो कसाही बोलवून गेले. हे माझा बेस्ट एक्सपिरियन्स. गेल्या वर्षी जो मी रडत होतो, इव्हन मी प्रियंका अशी थोडं भांडलो पण, यार आपण थोडा वेळ आधी तरी जायला पाहिजे होतं. पण आता मला जेव्हा सगळं झाल्यावर एन्जॉय केलं की चांगलं झालं की बाबा झालं, ते चांगलं झालं. गेल्या वर्षी नाही गेलो नाही, कारण हे जे 4 दिवस जे आम्ही एन्जॉय केले, प्रत्येक जे सगळे दर्शन केलं. पण तुमची मनाची इच्छा असेल ना की मला देवाला भेटायला जायचंय किंवा मला ही गोष्ट करायचंय. माझ्या असे खूप सारे इन्सिडेंट आहे की मी जस्ट बोलली आणि ती गोष्ट झाली. आणि त्याला गाईज मी एक सांगू, जरी त्याला वेळ लागला ना पण ती होणार. हे तरी माझं एक चांगला एक्सपिरियन्स आलाय. किती वेळ लागला तरी प्रियंका सौरभ ब्लॉगचे 1 मिलियन+ सबस्क्रायबर्स होणार. प्रमोशन तो करूंगा अपने चॅनल का. पण मी मला सांगू की जे मी पारायण वाचलेलं, त्या पारायणामध्ये मी हे बोललेली इनिशियली की भाई माझी जेवढी शक्ती आहे, जर मी योग्य असेल तर मला तुझं दर्शन दाखव, जर मी योग्य नसेल तर नाही दाखवलं तरी काही मला वाईट नाही वाटणार, कारण की मी तेवढा लायक असायला पाहिजे. ठीक आहे, माझी जबरदस्ती नाही की तू मला दर्शन दाखवलंच पाहिजे. तू मूर्ती स्वरूपात दाखव, जसं माझी बॉडी एनर्जाइज म्हणजे एनर्जी सहन करेल त्या क्षमतेने मला दाखव. आणि मे बी ती पूर्ण झाली बेट द्वारकाला आणि द्वारकेला. बेट द्वारकेला जास्त, ज्या प्रमाणात आम्ही 5-10 मिनिटं मूर्तीच्या समोर होतो आणि कंटिन्युअस बघत होतो. आणि लोक तेच म्हणजे श्रीकृष्णाचा जो चेहरा म्हणजे जो मुख असतं ते बघण्यासाठी, म्हणजे असं होतं ना, खूप येड्यासारखी गर्दी आहे. आणि गाईज तुम्हाला एक सांगू, जेव्हा दर्शन झालं, म्हणजे दर्शन जेव्हा तिने जे भटजीचं रेफरन्स दिलं, तो भटजी पण बोलत तुम्ही अधिक मासात आले. या अधिक मासात योगायोग हा झाला की प्रियंकाने या अधिक मासात पारायण पण केलं.
त्या अधिक मासात आमचे दर्शन पण झाले. सो इट्स टोटली कोइन्सिडन्स नाही बोलू शकत, टोटली बोलते ना एक गोष्ट घडूनच आली. कळत नकळत अधिक मास असतो काय असतो आम्हाला काहीच माहित नाही. तो बोला अधिक मासामुळे एवढी गर्दी दिसते, अदरवाईज सीझन नाही तसा नव्हता. हो, हा म्हणजे आम्ही ऑफ सीझन गेलेलो, आम्हाला वाटलेलं तो ऑफ सीझन. हा आणि आम्ही पण प्रत्येक अरे वीक डेज मध्ये गेले तरी पण गर्दी आहे. पण त्याचं रिझन होतं अधिक मास. अधिक मास काय असतो आम्हाला पण माहित नाही. थोडं युट्यूब मध्ये सर्च केल्यानंतर असं बोलतात की तुम्ही सेवा करा, देवाची सेवा करा, स्तोत्र बोला किंवा पूजा पाठ करा किंवा असे मोठमोठे जे आहेत जसं की ज्योतिर्लिंग झाले, धाम झाले, तर ते तुम्ही व्हिजिट करा. आणि आज मी एक व्हिडिओ बघितलेला त्यामध्ये UPSC क्वेश्चन जे इंटरव्ह्यूज असतात त्याच्यामध्ये एकाला असं विचारलेलं की 4 धाम म्हणजे जे 4 धाम आहेत तर त्याच्यामध्ये एक मोठा धाम असतो आणि एक लहान लघु धाम असतो. तर ते सांगा. तर त्याच्यामध्ये मी बघितलेलं की द्वारका हा मोठ्या धामामध्ये येतं. द्वारका आणि बद्रीनाथ मोठ्या धामात. हा आणि लघु धामामध्ये पण लघु धामामध्ये मी लघु धाम केले जे उत्तराखंड मध्ये अवेलेबल आहेत. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ आणि केदारनाथ हे 4 लघु धाम आहेत असं बोललं जातं. मोठे धाम कुठले? मोठे धाम मध्ये पण रामेश्वर 4 धाम आहेत. मोठे धाम मध्ये रामेश्वरम आहे, त्याच्यानंतर द्वारका आहे, पुरी आहे, जगन्नाथपुरी आहे आणि बद्रीनाथ जगन्नाथपुरी. सॉरी. सो हे सगळे म्हणजे आणि जेव्हा हिने तो व्हिडिओ बघितला ही नाचत आली अशी ऑलरेडी लघुधाम केलेले आहेत. उत्तराखंडचे सगळे धाम केलेले आहेत आणि नंतर मला कळलं अरे वा मी मोठे धाम पण केलेले आहेत. म्हणजे नाचत होती की आम्ही लघुधाम सगळे केले, आता मी मोठे धाम पैकी 2 केले आणि नेक्स्ट टार्गेट इज रामेश्वरम. तसं पण जाणारच आहे आम्ही, कारण तिकडे ज्योतिर्लिंग नाही आम्ही करणार आहोत. ते पण अचानक होणार. आम्ही काहीच बोलतोय ना की हे करणार नाही असं बोलणार नाही, मनातून बोलणार आणि ती इच्छा पूर्ण होणार. हा म्हणजे ज्योतिर्लिंग तर आहेच, ते झाल्यानंतर अजून काही गोष्टी आहेत जे माझ्या डोक्यात आहेत जे मला करायचे आहेत. त्यातलं पुरी पण आहे. तर आता ते मला कळालं की ते धाम मध्येच येतं, मोठ्या धाम मध्येच येतं, तर ते कम्प्लीट करणार आहे. आणि अजून काही असे नेपाळ साईडला पण आहेत, तर त्या गोष्टी आम्ही कम्प्लीट करू नक्कीच. लवकर येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघाल की आम्ही कुठे कुठे जातो आणि कुठे नाही जात. आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, सगळ्या व्हिडिओजला कमेंट लाईकने भरावं लागेल, शेअर करावं लागेल. आणि असेच आमचे बोलताय ना फक्त एंटरटेनिंग ब्लॉग नाही, बोलताय ना असे इमोशनल आमचे जी काही जर्नी आहे त्याचा पार्ट पण तुम्ही होणार. ह्याच्यासाठी आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जोर से बोलो, लाईक करो, शेअर करो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? म्हणजे हा थोडं इमोशनल गोष्ट आहे आणि जो आम्ही एक्सपिरियन्स केलाय ते आम्ही फर्स्ट टाइम शेअर करतो. असं वाटलं की करावा हा ब्लॉग आणि लोकांपर्यंत पोहोचवावा ही गोष्ट. तर तुम्ही रिलेट करत असाल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, त्या बटनवर दाबा, नोटिफिकेशन असेच भेटत राहील. कारण जर तुम्हाला आमचे सोमनाथ द्वारकाचे आणि हिडन जेम्सचे बोलतोय ना व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की बघत राहा प्रियंका सौरभ व्लॉग्स. की आम्ही एक गोष्ट खूप दिवस झाले ट्राय करत होतो ह्या आधी. मला वाटलं तर इंटरव्ह्यू मध्ये सांगते. ठीक आहे, 1 2 3 स्टार्ट.